बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड शहरातील अनेक गॅस एजन्सीवर सध्या गॅस दिले जात नाहीत अशी नागरिकांची ग्राहकाची मोठ्या प्रमाणावर तक्रार आहे. मी आहे बीड शहरातील धानोरा रोड परिसरात असणाऱ्या गॅस एजन्सीच्या दारामध्ये. ग्रामीण भागातील काही लोक आहेत, शहरी भागातील काही लोक आहेत, ज्यांनी या गॅस एजन्सीच्या माध्यमातून या ठिकाणी गॅसचं कनेक्शन त्यांनी घेतलेलं आहे. मात्र त्यांना गेल्या 2, 3, 4 महिन्यापासून व्यवस्थितरित्या योग्य वेळी गॅस दिला जात नाही. एका ग्राहकाला 4-4 चक्रा मारावं लागतात. त्यांच्यामुळे जी काही तक्रारी आहेत आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मी सध्या याच गॅस एजन्सीच्या दारामध्ये आहे. माझ्यासोबत काही ग्राहक आहेत. गेली 4 महिन्यापासून गॅस सिलेंडर भरून घेतलेला नाही, तरी पण आम्हाला 4 तारखेला तुमचा सिलेंडर डिलिव्हर केला असा मेसेज आलेला आहे. आता मागच्या आठवड्यापासून आम्ही चक्रा मारल्या. मागच्या आठवड्यात पण इथे येऊन दिवसभर बसलो. त्या दिवशी पण गॅस संपला म्हणून परत पाठवलं. परत आज बोलवलं. आज पण सकाळपासून बसलेलो तर अजून गॅस मिळालेला नाही. नक्कीच पाहायला गेलं तर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या विशेष गंभीर लक्ष द्यावं, या घटनेकडे गांभीर्यानं पाहावं, जेणेकरून ग्राहकाची या ठिकाणी होणारी हेळसांड थांबली पाहिजे. कारण जे काही मालक आहेत त्यांनी 1 वाजता या लोकांना मी येतो बोलला, जे 1 वाजता दुकान बंद केले तेव्हापासून हे लोक या ठिकाणी आहेत. आता दुपारचे 4 वाजून गेलेले आहेत, तरी या ठिकाणी हाय गिरायकांना याच ठिकाणी बसावं लागतंय. अशी तक्रार ज्यावेळेस प्रशासनाकडे गेली, हे लोक बोलले पहिल्या तुम्हाला पटत नाही. आम्ही आपले येडच आहेत. 4 वाजता पण चक्रा मारतो. उद्या या, सकाळी या, घरी देतो. मग पत्रकार नाही, लोक बिघडलेत. जरा विचार करतो. ओटीपी घेऊन हो, ओटीपी घेतलाय ना, प्रेशर आणतो. ओटीपी घेतलाय, आमचा घेत नाही. गॅस आणलंय. टाके देणं होत असतं. काय गरड आहे नेमकं इथं? काय गरड आहे नेमकं? काय गरड आहे तसं? लोक सकाळपासून बसलेत. ते 1 वाजता बंद करून गेलेत. आता आलेत तर आता लोक बोलायलेत. त्याचे प्रेशर आणून कोणा तरी मध्ये धमकी देतो आम्हाला. धमकी टाके ओटीपीचा नेमका काय घोळ आहे? ओटीपीचा ओटीपी दिल्यानंतर आणि दुसऱ्याला दिले जाते. हो, तुम्ही किती वाजता थांबला तिथं? किती वाजता थांबला? 11 वाजल्यापासून इथे. टाकी कधी मिळाली ती? मला 1 तारखेला मी बुकिंग केलेलं आहे. माझी कॅश ओटीपी दिलाय, ते फाडलंय, तरी आता देतो, उद्या देतो. 4 वाजता चक्र मारतो येतो. काय म्हणतोय मालक सध्याला इथला या गॅस एजन्सीचा? ते येते म्हणते तुम्हाला पाठवून देतो. 4 दिवसापासून नुसतं घरी पाठवून देतो. घरी पाठवून दे ना, इथंही द्या ना. आता नेमकं इथं काय गरड आहे? इथं काय घडलं? इथं बंद आहे आता. हे काय सकाळ 11 ते गेले, 1:30 वाजता गेले का आता ओपन केलं, अजून ओपन नाही केलं. हा, हे त्यांचे एवढं का हे पराक्रम इथला असा. जिल्हा प्रशासनाकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे काय मागणी असेल तुमची? मागणी आमचे कार्ड सगळे ट्रान्सफर करून द्यावे दुसरीकडे. आमच्याकडे इथले हे जे बंद आहे ते असंच बंद राहू द्या म्हणजे. राहू दे म्हणून. हा, सगळे. तुम्हाला कधीपासून टाकी मिळाली नाही? तर आपल्याकडं मी 23 पासून टाकी घेतली नाही. 23 पासून टाकी घेतली नाही. हे जर त्याच्यात सगळं माहिती द्या म्हणून त्याला सांगा आपण. 2023 पासून आता काय गरड होतं नेमकं? आता ते येऊन आता म्हणजे समोर ह्याला लोकांना धमकी वगैरे असं द्यायला लागले. म्हणजे प्रेशर करायला लागले की ह्याला फोन करतो, त्याला फोन करतो. आणि असं लोकांना या म्हणून ब्लॅक निघले पहिल्यापासून ब्लॅक निघले कनेक्शन ठेवायचं नाही. कनेक्शन पुढं काय होईल आपला आधी काय नाही टाकी घे ना.
मी गाडी चालेल घेऊन जा म्हणून फोन करतोय आणि पुन्हा म्हणतो नाही टाकी चालली नाही. ही कुठली पद्धत आहे? टोकन घेऊ नका, नंतर देत नाही हो. टोकन दिलं टाकी दे म्हणा. नाही तर मग बोलवलं कशाला सोमवारी? हो इतक्या माणसं 50 किलोमीटरहून लोक आलेत ना. 55 किलोमीटर मी आलोय. मी आलो 40 किलोमीटर म्हणून आणि 8 दिवसापूर्वी बी येऊन गेलो दिवसभर बसून. सगळ्या बाकीच्या कंपनी सगळ्या घरपोच आहेत, हिथच कंपनी घरपोच नाही. घरपोच काय इथं आलं तरी 8 दिवस भेटत नाही म्हणल्यावर कसं काय येत नाही बाकीचे सकाळपासून माणूस उपद्रव अहो नंबर लावला ते म्हणते टाक्या नाहीत म्हणते ते. टाक्या आहेत का विचारा त्यांच्याकडे. टाक्या नंबर बी लावते टाक्या आहेत का त्यांच्याकडे? सकाळी 9 वाजल्यापासून उभं केलं. ऐका ना, नंबर लावतो पण हे ओटीपी ज्यांनी दिलेलेत ना त्यांना टाक्या द्यायचं सांगा ना. टाक्या पाहिजे. ओटीपी कशाला घेतात? टाक्या कुठे गेले? किती तारखेला दिला सांगा त्यांना. 27 तारखेला. साहेब 8 तारीख आहे. साहेब 27 तारखेला ओटीपी घेतला. अरे केवायसी तर सोड, ओटीपी घेतलेले ओटीपी घेतो 8 दिवसापासून टाक्या देत नाही. बोला जरा त्याशिवाय होत नाही. तारखेला मतातच बसले ते टाक्या उपलब्ध विचारा बरं एकदा. त्याला खुर्चीवर बसले. ओटीपी आधी घ्यायचं काय गरज? 8 दिवसापूर्वी ओटीपी घेतो. उठवा त्याला. हो टाक्या आहेत का? सिलेंडर वाटप इकडं लाईन करा ना. हो त्या महिलाला सोडा. महिलांची लाईन लावा. सारखा इकडं इकडून लाईन आहे, इकडून मागून लाईन चला साईडला पुढे येऊ नका. 10 दिवस झाले ओटीपी देऊन बी टाकी घेत ओटीपी घेतला की टाकी गेली. ओटीपी ज्या दिवशी घेतली त्या दिवशी टाकी जाते 10 मिनिटात. कशाला कोण विचारतंय? टाक्या नाही म्हणते साहेब ते. हा बरोबर आहे ना. शासनाचे कर्मचारी आहेत ना, टाक्यात नाही तर लाईन लावता कशाला? गरीबाची शेजारी काढता म्हणजे सकाळपासून बसले परत संध्याकाळपर्यंत बसवायचे का? पहिली शिस्त लावतो तो आम्ही. तुम्ही टाक्या द्या. मला सोडित नाही लाईन लावायला काय झालं नाही पण आता टाक्यात नाही तर असं काय उशीर झाला पण ते टाक्याच नाही म्हणतोय तो उभं राहू. टाकी नाही तर यांनी बोलवलं कशाला? बोलिले लोकांना बोलवायचंच नाही ना. 4ला बोलिले. माघारी येतो म्हणून सांगितलं. 4ला 50 किलोमीटर. आता नाही टाकी मावशी काय झालं नेमकं? झालं काय मग आता बसलं दिवसभर इथं टाकी घेण्यासाठी. चिठ्ठी पण तुम्हाला दिली आज हा, आजची चिठ्ठी दिली. उद्या द्या म्हणले, उद्याची द्या म्हणले, म्हणले नाही ना उद्या नाही आली तर कुठून द्यायची? आताच घेऊन जा. मग आताच बसले. आता सकाळी 12 वाजल्यापासून इथं बसलं. आमचे पाय सुजत आहे. बिना पाण्याचं पाणी विकत आणून प्यायचं इथं. पाणी नाही काही नाही. आणि आता शेवटला नाही म्हणून सांगायचं. मग कुठं जायचं आम्ही? गॅसची आता टाकी जायचं. किती रुपये भरले गॅसला? हा? किती रुपये भरलेत? 30 रुपये कमी 1000. टाकी मिळाली नाही. 970. पैसे घेतले का? हा पैसे दिलेत ना. टाकी नाही दिली. टाकी कुठे दिली? आता नाही म्हणून सांगायला टाकी. आता पोलीस आलेलंच म्हणलं ना टाकी सांगा ना काय ती हे केलं ना म्हणलं बुक केलं काय खर्च याचं. आम्ही ते पोलीसवाल्याला म्हणलो की ओटीपी घेतात 8 दिवसापूर्वी आणि टाकीच भेटत नाही. म्हणजे हे कुठला प्रकार आहे? कुठली पद्धत आहे? ते म्हणे, हो लाईनीला पोलीस वाला म्हणतो हो लाईनीलाच व्हा. काय करायचं लाईनीला? आता एवढं झालं आमचं पाय सुजले ना सर.
लाईन लावून काय करायचं साहेब आम्हाला? लाईन लावून काय खायचं? कशामुळे द्या नाही विचारलं बाबा बघा आता हे बघा, आम्ही काही करू शकतो का त्याच्यात? अरे आम्ही तुमच्या सारखेच आहे म्हणलं, आम्ही तुमच्या सारखेच आहे. एरिया कोणता बघावा लागतो? डिलिव्हरी मॅन 7 दिवसाच्या आत त्यांना सिलेंडर घरपोच देऊ शकतो, काहीच अडचण नाही. पण लोकांचं बुकिंग झाली की 7 दिवस कमून नाही आला. सर्वांना सांगतो आम्ही केवायसी कंपल्सरी आहे म्हणून सांगितलेलं आहे, बोलून नाही. थोडंसं लोकांनी पट्ट्यात सगळे नोटीस काढलं तर काचेवर कमीत कमी आम्ही HP ॲप लावलं होतं, ते सुद्धा पाडले. लोकांना त्याची घेणं नाही, परत करायचं तेच चालू आहे. एकदा झाल्यानंतर परत आज मॉर्निंगला आम्ही 350 सिलेंडर डिलिव्हर केले. आत्ताही माझ्या 3 गाड्या बाहेर आहेत. उत्कडगावला आत्ता एक गाडी ह्याला माळजावळ्याला, पेडबीडला आत्ता एक रिक्षा आहे माझी, आत्ता या पालवणच्या एरियामध्ये एक रिक्षा आहे माझी. त्या लोकांना घरपोच सेवा चालू देत नाहीत ना सर, ते काम ते म्हणजे तुमचा एरिया वेगळा आहे, नाडसोना वेगळा आहे, वडील गाव बोलतो आमदार. केवायसी नाही त्यांना केवायसी कंप्लीट करायला सांगा. त्यांना एकदम मोठ्या टाकायला जाणार त्यांना सिलेंडरच घेऊन काय करा सिलेंडरला महिन्यावरती त्या सगळ्या गोष्टी जाणार नाही. हे दररोज ऐका ना, आज सकाळी कुणालाही अडचण नाही. सर्वांना सर्व्हिस एकदम फास्ट. लंच ब्रेक नंतर हा प्रॉब्लेम सुरू आहे. 10 वाजता वाजता बंद नाही केलं. 10ला सर्व्हिस हे कार्ड आहेत का नाही आता स्टॉक आहे का? आजचा स्टॉक अवेलेबलचा जो होता तो पूर्ण संपला. वाटपाला गेलेला आहे. त्यांना सांगून द्यायचं दोनशे ना. बाहेर डिलिव्हरीला पोहोचलेली आहे. सांगून द्यायचं. समोर पण एक रिक्षा तुमच्या समोर उभी आहे. 12-15 सिलेंडर अवेलेबल आहे. वाहन फिरताय म्हणून गर्दी कमी झाली. हा मग हेच सांगतोय मी. फक्त हे लोकांना पोलाइटली जर सांगितलं ना, गॅसचा स्टॉक संपला. सध्या बाईक तर दिली माहिती का? तेव्हा लंच ब्रेक आहे. बाईकचा विषय नाही, ऐका. मला तुम्ही 8 दिवसापूर्वी इथं दुसरे पण कस्टमर 4:30 वाजता लंच ब्रेक संपत आहे. ऐका, 2:30 वाजता बंद करायची वेळ आली आम्हाला. 1 वाजता लंच 1 वाजता बंद केलं तर ऐका ना, की तुम्ही बाहेर गाडी जी म्हणतात ना, ते बाहेरच्या गाडीवाले काय म्हणतात? नाही नाही बाहेरच्या गाडी वेगळा आहे. ते काय म्हणते तुम्ही ओटीपी दिला गेला. मे महिन्यातले जून महिन्यातल्या फ्रेश बुकिंगला होम डिलिव्हरी सुरू आहे रेग्युलरली. एकही दिवस खाडा नाही. जर भेटत असलं तर इथं काय नाही. घ्यावं लागेल तुम्हाला. गाडीवाले तुम्ही किती वेळेस या ठिकाणी आलात, काय सांगाल? 6 वेळेस आले. राधा नानाभाऊ नानवटे बोरदेवी. माझ्यापाशी गडी माणूस नाही, माझा मुलगा कामाला, मी करून खाते. 6 वेळेस आले मी. 300 रुपये रिक्षाला देऊन येते जाते, मला टाकी भेटत नाही. मग आता पर्याय काढायचा तुम्ही, काय होतं नेमकं, बाया माणसाची काय क्यू आहे का नाही? नक्कीच पाहायला गेलं तर एका महिलेला गॅस मिळण्यासाठी 3-3, 4-4 चक्रा या एजन्सीवर मारावं लागतात. मात्र एजन्सी मालक कुठलीच गांभीर्यानं दखल घेतली जात नाही. 3-3, 4-4 वेळेस या ठिकाणी त्यांना यावं लागतं. मात्र बीडच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनानं विशेष लक्ष देत ग्राहकाची होणारी लूट, ग्राहकाची होणारी हेळसांड तात्काळ थांबवावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ग्राहकाच्या माध्यमातून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय. काय सांगाल, काय इशारा असेल, काय सांगाल? इथं आम्हाला 6-6, 3-3, 4-4 महिन्यापासून गॅस सिलेंडर मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस येतो तिथं पण दुकानदार उद्धटपणे हे करतात, बोलतात. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पण एक मार्ग आहे किंवा लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन करावं लागेल. नक्कीच पाहायला गेलं तर लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल, जेणेकरून या गॅस एजन्सीचा जे काय मालक असेल, चालक असेल, जो कोणी असेल
त्याची मनमानी थांबवण्यासाठी उद्रेक या ठिकाणी होणार असं या ठिकाणी बोललं जात आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये गॅस एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांना योग्य ते सोय मिळते का, योग्य ते मोबदला मिळतो का, किंवा त्यांचा OTP चोरून हा गॅस इतर ठिकाणी विकला जातो का, याची सुद्धा आता चौकशी होणं गरजेचं आहे. मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबा वायबसे बीड.